कारण कोणतंही असो, इथपर्यंत परमात्म्यानं पोहोचवलंय ना, माईबाप या व्यास मंचावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहित नाही. तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलावं असं चिंतन माझ्याकडे नाहीच आहे. पण अधिकार नसताना सुद्धा ज्या गुरुनी मला गादीवर बसवलं असे परमश्रद्धेय ब्रह्मलीन परमहंस परिव्रजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझ्या आई भगवतीच्या आशीर्वादाने जे व्यासपीठ लाभलं त्यावर उभा राहून अभंग सोडवण्याचा प्रयत्न करील. विठ्ठल विठ्ठल एकादश स्कंदाची टीका करत असताना भगवंतांनी एक आशा व्यक्त केली आणि ती आशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याची टिप्पणी केलेली आहे, ती लिहून ठेवलंय. त्याचे सोहळे गाणं, त्याच्या मिरवणुका काढणं हे देवाला आवडतं. देव यातून प्रसन्न होतो का? या सोहळ्यामध्ये, या छबिन्यामध्ये, या मिरवणुकामध्ये संत नाचतात आणि जिथे संत नाचतात गातात भगवंत म्हणतात ती जागा सोडून दुसरीकडे कोणती जागा नाही, माझी एकमेव ती जागा आहे, तिथे मी आनंदानं स्वतः उपभोगतो. म्हणून नवरात्र उत्सव असेल, पाठीमागे गणेश उत्सव झाला, ही उत्सव हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहेत, ही साजरी करायची आहे. आणि ही साजरी याच्यासाठी करायची की यातून मनालाही आनंद आहे, देवालाही आनंद आहे. आपण खुश, देव खुश. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव हसतोही आणि देव रडतोही, देव खातोही, देव झोपतोही, देव गातोही आणि देव नाचतोही. या सगळ्या गोष्टी देवाच्या ठाई रुजू होतात. देव हसतोही. ज्या वेळेला भजन करता करता अभिमान झाला देवाला हसू येतं, फसलं. परमार्थ करता करता गतची बाधा झाली, देवाला हसू आलं, अरे अरे इथपर्यंत आलं आणि फसलं, देवाला हसू येतं. देव आपलं हसू उडवतो, देवाला रडू येतं. किंवा स्वच्छंदानं सगळं सोडून आपलं समर्पण होतं ना, त्या दिवशी देवाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं, देवाला आनंद होतो. नाही ती आनंदाचे अश्रू देवाच्या डोळ्यातून वाहतात. भावुकतेने एखादा भक्त खाऊ घालायला लागला की तो खातो सुद्धा. आणि कोणी म्हटलं ना देवा आम्ही अंगाई गातो, तू झोपतो, तो झोपतो सुद्धा. देवा गाऊ लागना, जनाबाई म्हणतात तर देव गाऊ लागतो सुद्धा. आणि नामदेवराय कीर्तन करायला लागले की देव नाचतो सुद्धा. ही भगवंताची की माया. आपल्याकडे त्याचं प्रमाण आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला, वगैरे वगैरे. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला, नाचता नाचता. हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून हे सोहळे करायचे, आनंद उल्हासपूर्वक हे सगळे साजरे करायचे. वंदनीय महाराजांनी हे सगळं साजरं करण्यासाठीच या अभंगाची रचना केलेली आहे. आणि कसं तरी साजरं करता 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 तिथपर्यंत पोहोचायचं, कोणती तरी जीवनातली एक साधना करायची आणि भगवत तत्वापर्यंत पोहोचायचं. आजचा अभंग म्हणजे भगवंताच्या अनुभवातून झालेली स्थित प्रज्ञता तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये आहे. एवढा अट्टहास केला, एवढा अट्टहास केला, कशासाठी? फक्त देवाचे चरण पाळण्यासाठी. आजचा अभंग हा दुसरीकडे कुठे बसून गायलेला किंवा लिहिलेला नाही. याचं जे प्रमाण आहे ना, तुमचे चरण देखलिया. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीच्या समोर आहोत आणि आपण तिसऱ्याबद्दल बोलतो, आपण तेव्हा त्याचे वर्णन करतो. महाराजांचाच एक अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे. हे म्हणत असताना महाराज कदाचित देहूमध्ये आहे आणि महाराजांचं मन पंढरपुरामध्ये आहे. पण आजचा अभंग म्हणत असताना महाराज स्वतः पांडुरंगाच्या समोर उभे आहेत आणि समोर असताना देवाला म्हणतायत, देवा वेगळा आनंद आहे, तुमचे चरण देखलिया. भगवंताशी बातचीत केली आहे, संवाद केला. जीवनामध्ये कधी कधी देवाशी बोललं पाहिजे माणसानं. जगाशी भरपूर बोललो, जगानं भांडवल केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं दुःख समाजाला सांगण्याऐवजी परमार्थात्मध्ये परमात्म्याला दाखवावं. कारण का? जग रडून ऐकतं आणि हसून आपला तमाशा करतं. परमात्मा ऐकतो आणि त्याच्यातून मार्गदर्शन आपल्याला करतो. म्हणून त्याच्या समोर बसायचं असतं. जगदवंदनीय महाराज त्याच्या समोर आहेत देवाच्या. ए पांडुरंगा ऐक ना, संवाद साधलायत, बोलले आहेत. देवा सगळा शिनभाग गेला बघ आता, अवघा झाला आनंद. तुझ्या चरणासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करत होतो. एवढा अट्टहास, एवढा अट्टहास. हा अनुभव आहे देवाचा. अनुभव देवालाच सांगावा. जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या लोकांना सांगता येत नाही. काही गोष्टी अशा आहेत माहीत नाही पण लोकांना सांगाव्या लागतात. काही गोष्टी अशा आहेत त्या कधीच लोकांना सांगू नये आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या लोकांना सांगितल्याशिवाय राहू नये. त्या अनुभवाच्या बाबतीतल्या आहेत. वर्णन असं आहे,
दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर गोळ्या देतो. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. चला रविदादाचं पोट दुखू नये, पण दुखलं. डॉक्टर म्हणले गोळ्या घ्या. कधी घ्या? सकाळी एक घ्या, दुपारी एक घ्या. तुम्ही एवढे हसू नका, खरंच दुखन त्यांचं पोट. संध्याकाळी एक घ्या. सर माझं पोट राहील का? हो राहील. सरांनी सांगितलं 100% राहील. बरं सरळ पेशंट असलं तर निघून येईल तुमच्यासारखंच, पण काही काही आगाऊ असता. ते डॉक्टरला विचारतात तुम्ही खाल्ली का? मग तुम्ही खाल्ली नाही तर आम्हाला का सांगता? डॉक्टरांनी ती खाल्ली नाही, डॉक्टरांना त्या गोळीचा अनुभव नाही, पण ते 100% सांगतात. अनुभव नाही पण तरी सुद्धा सांगावं लागतं डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या. काही गोष्टी अशा आहेत अनुभव आहे पण सांगता येत नाही. घर गृहस्थीमध्ये काही भानगडी होतात, भांडणं होतात. कधी कधी नवरा बायकोची धरपकड होते. जास्त ह्या गोष्टी लव्ह मॅरेज मध्ये होतात. आता तशी तर काही बसलेली इथं दिसत नाही बुवा, तशी बसलेली नाही दिसत. काही काही मागे बसलेत. पुढे उठून या, सरळ इकडे समोर या. मध्ये एवढा गॅप कशासाठी ठेवला? मागचे उठा उठा उठा, भजन गईस परत. पुढे या, पुढे या, उठा. मला मराठीच येते ना दादा. उठा सगळे. या या या. विठ्ठल 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 ऐका, घरामध्ये अनेक वाद होतात, विवाद होतात. मग ते प्रेमाची भांडणं असो की भांडणाची भांडणं असो, काही होतं. मग कधी कधी ही मार खाते तर कधी कधी हा मार खातो. होतं का असं? आता सांगायचंच नाही ना, झाकडी मूठ 1.25 लाखाची आहे. असं आहे, शेजारी शेजारी जोडीला राहता आणि त्या अलीकडच्या शेजाऱ्याने बायकोला विचारलं का ग म्हणे त्यांच्या घरातून हसण्याचा आवाज येतो म्हणे. एवढ्या दिवसाचा आपला संसार आहे म्हणे, त्यांना विचार तरी ते हसतात का म्हणून. एवढी काय गोडी गुलाबी आहे त्यांच्यामध्ये. तिनं नदीवर कपडे धुता धुतात त्या बाईला पकडलं बुवा. नदीवर जेवढ्या गप्पा मोकळ्या मनानं होतात तेवढा कुठं होत. आणि काही काही बायांनी PhD केलेली असती. एका तरी बाईला रडायला लावल्याशिवाय जाणार नाही, हे नदीवरचं भांडण असतं. आणि मग ती म्हणली का ग तुमच्या घरातून अर्ध्या रात्री कधी कधी मध्येच हसण्याचा आवाज येतो. काय एवढा गोडी गुलाबीचा संसार आहे, त्याचा प्रसाद तरी आम्हाला दे, त्याचं वचन तरी आम्हाला सांग, काही नियम तरी सांग म्हणजे आमच्याही जीवनात हसू येईल. ती म्हणली हा गैरसमज आहे. म्हणली कसं काय? भांडणं लागले की ते मला भांड फेकून मारतात, मी त्यांना भांड फेकून मारते. त्यांचं चुकलं की ते हसते तर माझं चुकलं की मी हसते. लक्षात आलं? या सगळ्या गोष्टी घरामध्ये होतात. कधी कधी घरामध्ये भांडे घासण्याची वेळ आहे. काही जण आम्ही डोळ्यानं पाहू नये, मग ते काहीतरी विग्रह करायचा, काहीतरी लपवालपवी करायची. अनुभव आहे पण आज हा वादविवाद झाला हे जगात सांगता येत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे, माहिती आहे पण सांगायचं नाही. आपलंही नुकसान, दुसऱ्याचंही नुकसान. आत्महत्या प्रकरण, विष प्राशन करणं, फाशी घेणं, जीव देणं, याबद्दल बरंच ज्ञान आपल्याला असतं. कसं काय केल्यानंतर जीवाचं बलिदान होईल, पण सांगायचं नाही आणि आत्मसातही करायचं नाही. त्या दोन्हीमध्ये आपलं नुकसान आहे, त्याचंही नुकसान आहे. पण चौथी गोष्ट महाराज म्हणतात महत्वाची आहे, ती जगाला सांगावीच. कोणती सांगावी? जेव्हापासून कळतं, उमजतं, तेव्हापासून मी किती हरिभजन केलं आणि त्या हरिभजनातला मला काय अनुभव आला, हा लोकांना निश्चितपणानं सांगा. अनुभवाले अंगा ते या जगाले तसे, ते या जगाले तसे, ते या जगाले तसे. अनुभवाले ते या जगाले तसे, ते या जगाले तसे. आम्हाला तो अनुभव आला कोणता? परमार्थाचा. आता मला सांगा, तुकोबरा एवढा अनुभव आपल्याला आहे का? गृहस्थी जर 2 जण भेटले तर चर्चा ही फक्त गृहस्थ जीवनाची आहे. साधू से साधू मिले तो होवे 2-2 हात किंवा होवे 2-2 बात, और दुर्जन से दुर्जन मिले तो खावे 2-2 लात. जर दोन्हीही दुर्जन असतील तर त्यांच्यामध्ये संवाद होत नाही. 4 मिले 64 खिले, 20 रहे कर जोड. हरिजन से हरिजन मिले तो विकसे 7 करोड.
3.5 याचे 3.5 त्याचे. हा संबंध जर आला, बरं मला सांगा, आपण आता इतके एवढ्या दिवसाची इथं आईची उपासना करतो, परमार्थ करतो, निदान देवाजवळ दिवा जरी लावला असेल, हरिपाठ घेतला असेल, काय असा एखादा दृष्टांत आहे का आपल्या स्वप्नामध्ये पांडुरंग आला, आपल्याला वाचवलं, आपल्याला काहीतरी स्वप्न दृष्टांत दिला, असं कधी झालं का पुरुष मंडळ? जांभळी देताना निदान तोंडाला हात तरी लावा. मला झोप येते बरं, कारण पुण्याकडे 7 ते 9 कीर्तन आहे, झोपाच्या टायमाला कीर्तन चालू झालंय. एवढा थोडी अनुभव आहे का? अनुभव येण्यासाठी आम्ही किती रुजलोय. जो अनुभव महाराज अभंगामध्ये सांगतात, जगतवंदनीय तुकोबरायांचं जीवन डायरेक्ट असंच सुरू झालं नाही की हा बस आता माझ्या वडिलांची मिराशी का देवा म्हणून लगेच कंबर बांधायचं, विना हातामध्ये घ्यायचा आणि कीर्तन प्रारंभ करायची. अनुभव सांगण्यासाठी आधी काहीतरी करावं लागतं. त्यांनी आधी केलं आणि मग जगाला सांगितलं. म्हणेचा कोणी सांगे बर अनुभवाने माझा अनुभव आहे अनुभवा तुका म्हणेचा कोणी सांगे अनुभवा आधी केले मग सांगितले, तुका म्हणे चाखुणी सांगे. माझा अनुभव आहे, आधी चाखून पाहिलं. चाखून म्हणून शबरी मातेच्या बाबतीमध्ये लोक म्हणतात हे खरं आहे का? एका जणांनी मला विचारलं, खरंच का शबरी मातेची उष्टी बोरं रामचंद्राने खाल्ली का? मी म्हणलं मी नव्हते व तिथं, मी असते तर सांगितलं असतं तुम्हाला. हे प्रमाण आहे आपल्याकडे. बोरे खाये, पण ती बोरं कशी खाल्ली? चाखुणी आणली बोरे. तुझी भक्ती कशी आहे, तुझं प्रेम कसं आहे, ते चाखून पाहिलं, ते केलं, तेव्हा रामप्रभू आले. अनुभव आहे. जगतवंदनीय तुकोबराय लगेच कीर्तन करतात असं होत नाही. ज्या वेळेला माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका, तेव्हा सचेत झाले, सावध झाले. अगोदर होतेच, पण तेव्हा जरा 100% सावध झाले. आणि सावध झाल्यानंतर महाराजांनी काय केलं? मग लगेच दुसऱ्यांचे गाथे आणले, मग लगेच दुसऱ्यांच्या कीर्तनाला जाऊन बसले, मग त्यांच्या कीर्तनातून अर्धे निम्मे टिपणं काढले तुकाराम महाराजांनी. असं आपल्याला वाटतं, असं केलेलं नाही. तुकाराम महाराज काय करतात? मंदिरामध्ये जातात. माझा विठ्ठल जळीस्थळी भरला, खरंच भरलाय का याचा अनुभव घेतात. त्या मंदिरांमध्ये भजन चालू करतात. हे तुकाराम महाराजांचं जीवन आहे. परमार्थ कसा करावा तुकाराम महाराजांच्या चरित्रापासून शिकता येतं. गावातली जी पंचक्रोशीतली मंदिरं पडलेली होती ना, ती मंदिरं सर्वप्रथम बांधण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. आणि ते कसं केलं? लोकांना बोलून, गोडी गुलाबीने एकत्र करून, अरे बाबा हे केलं ना पुण्य होतं असं चांगलं सांगून सगळी मंदिरं बांधण्याचं काम केलं. जीर्णोद्धार केला मंदिराचा. मंदिरावर कळस बसवले, मंदिरातल्या मूर्तीची स्थापना कशी करायची, प्राणप्रतिष्ठा कशी करायची महाराजांनी सांगितलं. मग महाराज पुराणामध्ये डोकावून पाहतात, महाराज गीता वाचतात, रामायण वाचतात, महाराज श्रीमद भागवत महापुराण वाचतात. त्याच्यातून पुराणाचे काही उदाहरणं गोळा करतात. माझ्याकडे लक्ष द्या, उगाच कीर्तन नाही बरं, काही पुराण गोळा करतात, मग काही संतांचे चरित्र वाचतात. विठ्ठल विठ्ठल आदरणीय आबांचं आगमन झालंय, धन्यवाद. पुन्हा एका सोने पे सुहागा, पुन्हा एका साखरेमध्ये गोडीत वाढ झाली. ऐका, कुठपर्यंत आलो होतो आपण? मंदिरं बांधतात, मग भागवत वाचतात, पुराण वाचतात, पुराणाची प्रमाण डोळ्यासमोर ठेवतात. काही उदाहरणं अशी आहे, त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे नाही विश्वास ज्या पहावे. हे का सांगितलं? त्यांनी वाचलं म्हणून सांगितलं. ते डायरेक्ट कीर्तनकार झाले नाही, त्यांनी हे सगळं वाचलं. मग काही संतांची चरित्र वाचायला घेतली. संतांचं चरित्र कसं झालं, नामदेवराय कसे घडले, माऊली ज्ञानोबराय कसे घडले, या चरित्रातून मला अनुभव कसा येईल याचा ध्यास धरला. आणि मग विठ्ठल अनुग्रही होऊन दिवस रात्र चिंतन केलं. आणि मग कुठेतरी बुद्धीमध्ये भांडवल तयार झालं की मी आता या पांडुरंगाचं गुणगान करावं आणि मी अभंगाची गाथा रचावी. हा आहे तुकोबरायांचा परमार्थ. मंदिरामध्ये जर गेले ना, तर
तुकोबरायांनी धाय मोकलून रडावं, देवा मन तळमळ करत होतं इथपर्यंत येऊस तरी जीवन जगतो की नाही. कारण का तुझी आस लागली होती तुझ्या रूपाची. माझं मन सारखं ध्यास घेत होतं तुझ्या रूपाकडे पाहायचं. आता आलो देवा, आलो. आणि सर्वात महत्वाचं जे आहे, ज्याचा अनुग्रह साधकावर व्हावा, ते चरण तुझे पाहिले देवा. अभंगाचं प्रथम. आता कोठे धावे मन, 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 आता कोठे आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. माग गेला सीन गेला, माग गेला सीन गेला, माग गेला सीन गेला, माग गेला सीन गेला. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. माग गेला सीन गेला, माग गेला सीन गेला, माग गेला सीन गेला, माग गेला सीन गेला. आता कोठे धावे म्हण, हे असं म्हणलं की भागशीन जाणारच ना बाबा. आता कोठे धावे म्हण, अरे इतकं इतकं आघाव हे म्हण आहे. कृत यह मन की आटपटी, झटपट लखी नकोय, चटपट झटपट लख जाए तो चटपट दर्शन होय. महाराज वर्णन करतात. तुझे चरण पाहिले आणि हे विक्षिप्त मन क्षिप्त झालं. काय अनुग्रह आहे तुझ्या चरणाचा. खरं सांगू माईबाप, ज्याचं आचरण पवित्र आहे ना, त्या भगवंताचे चरण फार अनुग्रही आहे. कधी मंदिरात गेलं ना तर सर्वप्रथम चरण पाहिले पाहिजे. आपण गेलो की तोंड पाहतो. बरं, काही काही तोंडही पाहत नाहीत, नीट डोळे झाकून घेतात. मला आतापर्यंत कळलं नाही देवासमोर गेल्यावर डोळे का झाकायचे संकेत. महाराज स्वामीजी म्हणायचे, बाळ, मी एकदा स्वामीजी म्हणले, स्वामीजी लोक मंदिरात गेल्यावर डोळे का झाकतात. ते म्हणले, बाळ तू शाळेत गेली होती. म्हणले हो. वर्ग शिक्षक आल्यानंतर एखादा खोडकर विद्यार्थी असला, खोडसळ, आणि त्याला माहिती आता माझं नाव येणार आहे फटके खायला, म्हणून ते सरांच्या पुढे डोळे झाकून उभा राहतात. जे मंदिरात गेल्यावर मान खाली घालतात आणि डोळे बंद करतात ना, समजायचं काहीतरी चुकलेलं आहे, काहीतरी अपराध झालेला आहे. अरे त्याला पाहायला आलो ना, मग त्याला डोळे भरून पाहायचं. कारण संत तुला पाहायला आले आणि देवच होऊन गेले. तुझं देव पाहावयासी आलो, लाली मेरे यार की जित देखूं उत लाल, लाली देखन मैं गई तो मैं भी हो गई लाल. त्याला पाहिलं की आनंदच मिळतो महाराज, दुःख निघून जातं. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पुढचं महत्वाचं आहे, पाहता तुझे मुख पांडुरंगा. ए देवा, तुझं मुख पाहिलं ना अनंत जन्माचं, त्याच्याकडे बघावं. कायमय मावरनु आता सांगणे किती हो, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता. मुखाबद्दलचं वर्णन किती गोड आहे. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, तुझं जीव ओवळून टाकावा. एक प्रसंग आहे रामचरित्र मानस मधला. ज्या वेळेला सर्वप्रथम वाटिकेमध्ये माई जानकींनी प्रभू रामचंद्रांना पाहिलं, थोडस त्या सिद्धांताकडे जवळ पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर त्यांनी डोळे बंद करून घेतले. बंद करून घेतले. भैया लक्ष्मणजी विचारता, दादा, त्यांनी सांगितलं, तात जनक तनया यह सोयी, धनुष्य यज्ञ ही कारण होई. ही तीच आहे जिच्यासाठी धनुष्य यज्ञ होतोय. पण दादा म्हणे, तुम्ही इतके विचित्र दिसता का त्यांनी तुम्हाला पाहिलं डोळे बंद करून घेतले. लक्ष्मण म्हणे, तूच विचार. आता तू धीरच आहे, धीराला अधिकार असतो चेष्टा मस्करी करायचा, भावी धीर आहे ना, मग विचार. मग मनोमन हृदयाची तार जोडलेली होती. कुणाला बोलणं कळालं नाही, पण मनातला इशारा केला आणि भैया लक्ष्मणाने प्रश्न विचारला, मा ओरी मैया
आई वहिनी साहेब, मला एक कळलं नाही, तुम्ही दादाला पाहिलं, माझा दादा इतका भयानक दिसतो का की तुम्ही पाहिलं डोळे बंद केले? बर तुम्ही डोळे बंद केले, माझ्याकडे तरी पाहायचं, मी तुमचा लाडका आहे लक्ष्मण, तुम्ही डोळे बंद का केले? त्यावेळेला गोस्वामी तुलसीदासांचं उत्तर आहे सीतेच्या प्रमाणामध्ये. ते म्हणतात माताश्रींनी प्रभू रामचंद्रांना पाहिल्यावर डोळे बंद यासाठी केले की ती म्हणते लक्ष्मणा एकदा रामाला पाहिलं की जगात पुन्हा पाहण्यासारखं काही राहत नाही, म्हणून डोळे बंद केले. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. मुखकमलाचा एवढा महिमा आहे, चरणाचा किती असेल? संत चरण रज, आपण संतांच्या चरण रजाचा महिमा ऐकला, पण भगवंताचे चरण सुद्धा तितकेच महत्वाचे. का? भगवंताचं आचरण हे सत्वशील आहे, त्यातून प्रसाद घेता येतो, त्यातून अनुग्रह होतो. महाराज म्हणतात आता कोठे धावे मन. देवा एक तर या मनाबद्दल बोलूच नाही, खरंच बोलू नाही, हे इतकं आगाऊ आहे. नाथ महाराजांनी सांगितलं हे मन चंचल आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात हे मन चपळ आहे. हे चंचलही आहे आणि चपळही आहे. किती आहे? एका सेकंदात कुठे पोहोचन सांगता येत नाही. मन ओटाय ओटाय उभ्या पिकातले डोरे, मन ओटाय ओटाय उभ्या पिकातले डोरे, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर, हाकला हाकला फिरी येते पिकावर. हरी हरी जात न्यारी रे संतरा, हरी हरी जात न्यारी रे संतरा. अरे तू ताप भरा जाने उतारे मंतरा, ओ मन ओढाय उभ्या पिकातले डोळे, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातले डोळे, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर, फिरी येते पिकावर, फिरी येते पिकावर. मन चंचल चपळे, मन चंचल चपळे, मन चंचल सातारे लगे बेरा, लगे बेरा, लगे बेरा. मन चंचल चपळे, मन चंचल चपळे, मन चंचल चपळे, चपळे तुकाराम महाराजांनी मनाच्या दोन्ही अवस्था आणि व्यवस्था एकत्र केल्या. वा छान. वाजवायच्यात असतील तर जोरात वाजवा, कुचक्या कशाला वाजवत? ए महिला मंडळ, भगव्या साड्या घालून आल्या बाई. आज आज ऑरेंज कलर आहे ना. जेवढ्याच्या बायकांनी भगव्या घातल्या सगळ्यांनी गाडीत बसायचं आणि आळंदीला यायचं. जमन का? एकदा जोरदार टाळ्या होऊ दे माझ्या भावंडांसाठी, जोरदार. तुकाराम महाराज मनाचा गुण आणि अवगुण सांगतात. चपळता हा गुण आहे, पण चंचलता हा अवगुण आहे. आणि जगतवंदनीय तुकोबरायाने दोघांना एकत्र केलं. जाता येता न लगे वेळ. एखाद्या ठिकाणी आपण जाऊ न जाऊ, पण मनामध्ये विचार केला की तिथपर्यंत पोहोचलंच. काही काही ठिकाणी मन एकाग्र करायचे वर्ग चालू झालेत आता, त्याला क्लब असं म्हणतात. काही ठिकाणी क्लब चालू झाले, मग तिथे नाचायला लावता, गायला लावता, ध्यान करायला लावता. ते ध्यान धारणा केंद्र असं म्हणत नाही जास्त सुशिक्षित लोक, क्लब म्हणतात क्लब. मग ते क्लबच्या जागेवर क्लबचीच अवस्था होते. ते तेवढ्याच पुरतं चार भिंतीत असतं, पुन्हा ते वाढत नाही. ते तितक्या पुरतं, तिथून पुन्हा बाहेर गेलं. मला तर वाटतं क्लब म्हणा, केंद्र म्हणा, स्मशानभूमी सारखी जागा दुसरीकडे कुठेच नाही मन एकाग्र व्हायची. एकमेव जागा तिथं मन एक. तिथंच सगळं कळत आहे ना बाबा, सगळी वाट लागणार आहे. कशाला आपलं मी माझं माझं करत बसायचं असं आहे.
मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. मनाची अवस्था विकट आहे. एकदा एक राजा पर्यटनासाठी निघाला आणि प्रवास करता करता करता, आता पूर्वीचे राजे महाराजे, प्रवास करता करता त्याला एक बकरी दिसली आणि बकरी दिसल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला. तो खाली उतरला, तास 2 तास त्या बकरीच्या अवतीभोवतीच फिरत राहिला आणि मग त्याने निदर्शन केलं की किती चरते बरं ही, किती चरते, हिचं पोट भरत नाही का? जसं एकादशीच्या आदल्या दिवशी आपण चरतो. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, गाढवावानी चर पण एकादशी धर. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण चरतो, आपल्याला कोणी थांबवत नाही. किती चरती बरं ही, किती चरती. राजा नुसता भक्तीच्या चरण्याकडे बघत नव्हता, तो तत्वज्ञानी होता. साधू संतांच्या संगतीत बसायचा आणि कुठेतरी त्यांनी ऐकलं होतं की मन बकरीसारखं आहे. आपल्या मनाला भरपूर उपाधी लावलेल्या आहेत. मन मरकटासारखं आहे. मरकटस्य सुरापानम, माकडा इतकं मन चंचळ आहे म्हणे. माकड आधीच चंचळ, त्याच्यामध्ये त्याला दारू पाजली. सुरापानम, किती शांत बसलं असेल. हो म्हणतात काय, किती उड्या मारत असेल. आणि त्याच्यामध्ये त्याला विंचवानं दंश मारावा, मग तर किती गोड वाटलं असेल अण्णा त्याला. आणि त्याच्या मानगुटीवर भूत बसावं, किती गोड. एवढं सगळं झाल्यावर माकडाचं पिलू जसं शांत बसणार नाही, तसं माणसाचं मन शांत बसणार नाही, इतकं चंचल आहे. राजानं विचार केला, या बकरीसारखंच तर आपलं मन आहे. ही एवढी खाते तरी हिचं पोट भरत नाही, आपण एवढं उपभोगतो तरी आपलं पोट भरत नाही. काय आहे याच्यावर औषध, काय आहे औषध? तो घरी राजवाड्यामध्ये आला आणि त्यानं प्रधानाला बोलून घेतलं. म्हणला, प्रधानजी, आता पुढे येणारा एखादा सोहळा कोणता आहे? तो म्हणला, तुमचं अभिष्ट चिंतन. म्हणले, मग ठीक आहे, माझ्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं घोषणा करा. एकानं बकरी आणायची, दुसऱ्यानं ती घेऊन जायची, तीच बकरी. त्या बकरीनं दिवसभर चरून आणायचं. सई सांजाच्या वेळेला बकरी दरबारामध्ये हजर करायची आणि बकरीच्या समोर लुसलुसीत चारा टाकायचा, हिरवं हिरवं गवत टाकायचं. त्या बकरीनं एक सुद्धा तिनका उचलला नाही पाहिजे अशी बकरी चरून आणायची. एवढं खाऊ घालायचं तिला दिवसभर की तिनं संध्याकाळी काही खाल्लं नाही पाहिजे. आणि जर खाल्लं तर 100 असुडांचे वार, कोडे त्या माणसाला सहन करावे लागतील. आता राजाच्या हातून कोडा सहन करायचा म्हणजे साधी गोष्ट आहे का? प्रधान म्हणले, चांगली योजना आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने घोषणा केली. गावागावात बातमी पोहोचली. बापाच्या जीवावर रिकामे बसणारी पोरं होती. ते म्हणले, चांगला पैसे कमवण्याचा धंदा आहे. राजा जर प्रसन्न झाला तर 10,000 सोन्याच्या मोहरा तरी देईन ना, आशा फेकून सहज. राजाला प्रसन्न करणं. भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेचे शत्रू. हा, कला पाहिजे माणसाच्या अंगामध्ये. कला असली की आपल्या पंचक्रोशीतला राजा आपल्यावर प्रसन्न होतो. त्यानं सांगितलं. मुलं एकत्र झाली, एकेकाने नंबर लावला. ती बकरी न्यायची, रानावनामध्ये चरून आणायची. सई सांजाची वेळ झाली की बकरी दरबारामध्ये हजर करायची. मग राजानं तो लसलसी चारा पाणी त्याच्या समोर ठेवायचा, कोडा हातामध्ये ठेवायचा, असा झटकवायचा. बकरीनं राजाकडे पाहायचं. राजाला वाटायचं बस आता पोटभर चरली बरं का. पण काही निमिषामध्ये, निमिष म्हणजे काय, पापणी लावण्याला निमिष म्हणतात, काही सेकंदामध्ये ती बकरी त्या चाऱ्याकडे यायची आणि तो चारा खायची. आतापर्यंत 100 ते 150 तरुणांनी मार खाल्ला. मग वडीलधारे म्हणले, आपला अनुभव, आपण वेगळ्या पद्धतीनं चोरून बघू. मग काहींनी थोडी चरवायची, थोडी पाणी पाजायचं. प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. मग वयस्कर माणसांना सुद्धा राजाने सोडलं नाही. नियम तो नियम, त्यांनाही मार खावा लागला. मग स्त्रिया आल्या, राणी वसली कोडा घेऊन. एवढं झाल्यानंतर सगळ्या गावानं मार खाल्ला, पण साधी बकरी कुणी चारू शकत नाही. पंचक्रोशीतून एक निरपेक्ष, निष्कपट, निरंकारी एक साधू महात्मा आले. आणि साधू महात्मा आल्यानंतर ते म्हणले, राजा, तुझ्या या बकरीला मी चारून आणतो म्हणे. ते दोर हातामध्ये घेतला आणि बकरीला वनाच्या दिशेने घेऊन गेले. पण साधू एवढे चतुर होते, त्यांनी जाता जाताच बोराटीची काडी हातामध्ये घेतली होती. बोरीची ती काठी असते ना, त्याला सगळीकडून फुलं लागलेले असतात. हो म्हणले, काय काय जेवण जास्त झालंय वाटतं, काटे लागलेले असतात. काटे लागलेले. ती बकरी अशी हिरव्या चाऱ्याकडे गेली की त्या साधूने तिच्या तोंडावर असा फटका मारायचा. हा,
एवढा जोरात मारायचा. मग ती ते चारा खात नव्हती. बर पशु सुद्धा असे आहेत, 2-3 वेळेला प्रक्रिया झाली ना तर जनावराला सुद्धा कळतं अपवाद माणसं आहेत काही काही. काही वेळेला 3-4 वेळेला प्रक्रिया झाली ना तर जनावर सुद्धा सावध होता. पण अपवाद माणसं आहेत काही काही, त्यांच्यापेक्षा दगड बरे महाराज म्हणतात, ते कधी सुधरत नाही. त्याहुनी दगडे बरे देव, त्याहुनी दगडे बरे देव, त्याहुनी दगडे बरे देवा, हरी त्याहुनी दगडे बरे देवा. तुका मने ऐसी बुद्धी जास्ती जरा, आईची बुद्धी जास्ती जरा. त्याहुनी दगडे बरे देवा, त्याहुनी दगडे बरे देवा, देवा. ज्याची